हे बेटा फॉर्म्युलेज लक्षात आहे का लाईन अँड प्लेनचे? काय फॉर्म्युलेज होते? एका लाईनचा फॉर्म्युला काय होता? एक लाईन आहे, त्याच्यावरचा एक पॉईंट माहिती आहे आणि त्याचा डायरेक्शन माहिती आहे. या पॉईंटचा पोझिशन वेक्टर ए बार, या लाईनचा डायरेक्शन बी बार असेल तर त्या लाईनचा इक्वेशन वेक्टर फॉर्म मध्ये कसा असतो? आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. ए बार या पॉईंटचा पोझिशन वेक्टर आहे, बी बार काय डायरेक्शन. लाईनचा इक्वेशन लिहायचं असेल तर त्याच्यावरचा एक पॉईंट आणि त्याचा डायरेक्शन माहिती असेल. त्याच्यानंतर याच लाईनचा कार्टेशियन फॉर्म कसा आहे बघा. या लाईन बद्दल आता काय माहिती आहे? या पॉईंटचे कॉर्डिनेट्स माहिती आहेत. या पॉईंटचे कॉर्डिनेट्स कसे असतात? x1 y1 z1 बरोबर का. आणि या पॉईंटचा डायरेक्शन रेशोज माहिती आहेत. काय माहिती आहेत? डायरेक्शन रेशोज, त्याला म्हणायचं ABC बरोबर का. याचे डायरेक्शन रेशोज माहिती असतात. तर त्याचा कार्टेशियन फॉर्म कसा असणार आहे? x मायनस x1 अपॉन a इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन b z मायनस z1 अपॉन c. ABC काय आहेत? डायरेक्शन रेशोज आहेत. ठीक आहे. ए बेटा या कार्टेशियन फॉर्म मध्ये लाईनचा जो इक्वेशन आहे त्याला सिमेट्रिक फॉर्म मध्ये असं लिहू शकतो. त्याचा हा सिमेट्रिक फॉर्म आहे आणि हा कुठला फॉर्म आहे? पॅरामेट्रिक फॉर्म आहे. खूप महत्वाचं आहे बघा पॅरामेट्रिक फॉर्म. या पॅरामेट्रिक फॉर्मचा हेल्प काय, यूज काय? या लाईनवरचा कुठलाही पॉईंट तुम्ही फाइंड आउट करू शकता. या लाईनवरचा कुठल्याही पॉईंटचे कॉर्डिनेट्स, कुठलाही पॉईंट, फॉर एक्झाम्पल इथे पॉईंट एम आहे, त्या एमचा एक्स कॉर्डिनेट असा फाइंड आउट करू शकता, त्या एमचा वाय कॉर्डिनेट असा फाइंड आउट करू शकता, त्या एमचा झेड कॉर्डिनेट असा फाइंड आउट करू शकता. येते का लक्षात? त्याच्यानंतर ना ए बेटा लाईनवरचे दोन पॉईंट माहिती असेल तर, लाईनवरचे दोन पॉईंट माहिती असेल तर, या लाईनवरचे दोन पॉईंट ए आणि बी जर माहिती असेल, या पॉईंट ए चा पोझिशन वेक्टर ए बार, या पॉईंट बी चा पोझिशन वेक्टर बी बार, तर याचा वेक्टर फॉर्म कसं लिहिणार? लाईनचा इक्वेशन इन वेक्टर फॉर्म कसं लिहिणार? आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा. हा तर पॉईंट आहे लाईनवरचा आणि त्या लाईनची डायरेक्शन कशी भेटणार? बी बार मायनस ए बार केल्यानंतर. ह्याची डायरेक्शन कशी भेटणार? बी बार मायनस ए बार केल्यानंतर ना डायरेक्शन. कंपॅरेटिव्हली तुम्हाला लक्षात येतं का? हे बघा फरक आहे दोघात. ए बार प्लस लॅम्बडा बी बार, बी बार फक्त डायरेक्शन वेक्टर होती, इथे डायरेक्शन न देता लाईनवरचे दोन पॉईंट माहिती. डायरेक्शन कशी भेटणार आहे? बी बार मायनस ए बार केला. त्याच्यानंतर ना याचाच वेक्टर फॉर्म कसं लिहिणार? याचाच वेक्टर फॉर्म कसं लिहिणार? मागच्या केसमध्ये त्याचाच कार्टेशियन फॉर्म कसं लिहिणार? मागच्या केसमध्ये ए बेटा एक पॉईंट माहिती होता आणि त्या लाईनचा डायरेक्शन रेशोज माहिती होते, खाली ABC माहिती होते. लाईनवरचे दोन पॉईंट माहिती असेल तर या लाईनचा डायरेक्शन रेशो कसा फाइंड आउट करायचा? ह्याचे कॉर्डिनेट्स मायनस ह्याचे कॉर्डिनेट्स करायचे. x2 मायनस x1 y2 मायनस y1 z2 मायनस z1 केल्यानंतर ना डायरेक्शन रेशोज ABC मिळतात. तर फॉर्म्युले हे दोन्ही सेमच आहेत. पहिल्या केसमधला आणि दुसऱ्या केसमधला फॉर्म्युला सेमच आहे. आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. इथे पण आर बार प्लस लॅम्बडा हे डायरेक्शन आहे, बी बार हे पण डायरेक्शन. लाईनवरचा पॉईंट, लाईनवरचा पॉईंट, कार्टेशियन फॉर्म पण सेमच आहे. हा ए कसा भेटतो? डायरेक्शन कसा भेटतो? या वेक्टरचा डायरेक्शन कसा भेटतो? x2 मायनस x1 केलं. ठीक आहे. त्याच्यानंतर एका पॉईंट पासून लाईन पर्यंत डिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा? एका पॉईंट पासून या लाईन पर्यंत डिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा? शॉर्टेस्ट डिस्टन्स. त्या पॉईंटचे पोझिशन वेक्टर जर अल्फा बार असेल आणि लाईन बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? लाईनवरचा एक पॉईंट माहिती आहे ए, त्याचा पोझिशन वेक्टर ए बार आहे आणि लाईनचा डायरेक्शन बी बार आहे. एवढ्या तीन गोष्टी माहिती असायला पाहिजे. त्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर अल्फा बार, लाईनवरचा एक पॉईंट आणि लाईनची डायरेक्शन हे जर माहिती असेल तर हा राईट अँगल ट्रायंगल तयार होतो पायथागोरस थेरमनी. हा डिस्टन्स पीएम कॅल्क्युलेट करता येईल. कसा कॅल्क्युलेट करायचा पायथागोरस थेरमनी? पीएम डिस्टन्स कसा भेटेल? हायपोटेनसचा स्क्वेअर. हा हायपोटेनस कसा कॅल्क्युलेट करणार? अल्फा बार मायनस ए बार, अल्फा बार मायनस ए बारचा स्क्वेअर बरोबर का. मायनस हा डिस्टन्स बेस, बेस कसा कॅल्क्युलेट करणार? बेस तर माहिती नाही. तर या वेक्टरचं प्रोजेक्शन याच्यावरती पाडायचं. एका वेक्टरचा एका वेक्टरवरती प्रोजेक्शन पाडायचं असेल त्या दोन्ही वेक्टरचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा. दोघांचं काय करायचं? डॉट प्रोडक्ट घ्यायचं. ही वेक्टर आहे अल्फा बार मायनस ए बार, डॉट ही वेक्टर आहे बी बार, डिवायडेड बाय ज्याच्यावरती प्रोजेक्शन पाडायला लागलो त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. तर पायथागोरस थेरमनी हा फॉर्म्युला आलेला आहे. एका पॉईंट पासून लाईन पर्यंत डिस्टन्स असा लक्षात राहील का? त्याच्यानंतर दोन स्क्यू लाईन्स किंवा कुठलेही दोन लाईन्स मधला शॉर्टेस्ट डिस्टन्स फाइंड आउट करायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला काय बघा. पहिल्या लाईन बद्दल काय माहिती आहे? पहिल्या लाईनवरचा एक पॉईंट माहिती आहे, त्याचा डायरेक्शन माहिती आहे. दुसऱ्या लाईनवरचा एक पॉईंट माहिती आहे, त्याचा डायरेक्शन माहिती आहे. पहिल्या लाईनवरच्या पॉईंटला A1 बार म्हणायचं, पहिल्या लाईनच्या डायरेक्शन वेक्टरला म्हणायचं B1 बार. दुसऱ्या लाईनवरच्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर A2 बार, दुसऱ्या लाईनचा डायरेक्शन वेक्टर B2 बार. एवढे चार गोष्टी जर माहिती असेल
तर या दोन लाईन मधला शॉर्टेस्ट डिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा, इमेज तुमच्या डोक्यामध्ये लक्षात राहिली पाहिजे. या डॉटेड लाईनचा प्रोजेक्शन या लाईनवरती आपण ड्रॉ करतो. या डॉटेड लाईनचा प्रोजेक्शन ह्याच्यावरती पाडायचा असेल तर या दोघांचं काय करावं लागेल, डॉट घ्यावं लागेल की नाही. ही वेक्टर डॉट ही वेक्टर, एका वेक्टरचा दुसऱ्या वेक्टरवरती प्रोजेक्शन पाडायचं असेल तर डॉट घेतो. ही वेक्टर कशी भेटेल, a2 - a1, बरोबर का. कुठे लिहिलं, a2 - a1 केल्यानंतर ही वेक्टर मिळते. डॉट ही वेक्टर कशी आहे, b1 क्रॉस b2, हे b1 आणि b2 ला परपेंडिक्युलर आहे, बरोबर का. b1 आणि b2 चा क्रॉस केल्यानंतर ना दोघांना परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये ही वेक्टर भेटते. तर b1 क्रॉस b2 केल्यानंतर ना ही वेक्टर मिळते. तर या दोन वेक्टरचा डॉट डिवायडेड बाय ह्याच्यावरती प्रोजेक्शन पाडायला लागलो तर याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. येते का लक्षात. दोन स्क्यू लाईन मधला डिस्टन्स किंवा शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स म्हणलं तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ह्याच्यामध्ये अजून एक कंडिशन काय लक्षात ठेवायची, दोन लाईन जर इंटरसेक्ट होत असतील तर ह्याचा न्यूमरेटर किती असतो, 0. दोन लाईन इंटरसेक्ट होत असेल तर त्यांच्यातला शॉर्टेस्ट डिस्टन्स 0 असतो, न्यूमरेटर 0 असणार. येते का लक्षात. आहे ना बेटा सगळं तुमच्याकडे. पाहिलं तर ही पीडीएफ शेअर करतो परत मी बेटा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. त्याच्यानंतर ना बेटा दोन लाईन्स मधला, दोन पॅरलल लाईन्स मधला डिस्टन्स कसा फाइंड आउट करणार. हा डिस्टन्स, दोन पॅरलल लाईन मधला डिस्टन्स हा कसा फाइंड आउट करणार, a2 - a1 करायचं. हा डिस्टन्स मिळतो इनटू डायरेक्शन. a2 - a1 केलं तर फक्त काय मिळेल, मॅग्निट्यूड मिळेल. आपल्याला काय पाहिजे, डिस्टन्स पाहिजे. डिस्टन्स त्याच्यावर त्याला कशाने क्रॉस करावं लागेल, डायरेक्शन वेक्टर म्हणजे युनिट वेक्टर इन दिस, बरोबर. बी कॅप बरोबर काय करावं लागेल, क्रॉस करावं लागेल त्याचं. ठीक आहे, लक्षात राहील का हे महत्वाचं आहे बघा. दोन पॅरलल लाईन मधला डिस्टन्स, हा डिस्टन्स कसा कॅल्क्युलेट करायचा, a2 - a1 क्रॉस बी कॅप. झालं, हे पीडीएफ संपला. एकच पेज आहे ना हे, सेकंड पेज अजून प्लेन याचं आहे. ठीक आहे, हे बेटा प्लेनचा पहिला इक्वेशन, प्लेनचा इक्वेशन तयार करण्यासाठी प्लेनवरचा एक पॉईंट माहिती पाहिजे आणि प्लेनला एक नॉर्मल वेक्टर माहिती असायला पाहिजे, बरोबर का. प्लेनवरचा पॉईंट ए माहिती असेल आणि प्लेनला परपेंडिक्युलर नॉर्मल वेक्टर एन बार जर माहिती असेल तर एक आणखी एक पॉईंट पी घ्यायचा, त्या एपीला जोडलं तर एपी वेक्टर मिळते. ही एपी वेक्टरला ते नॉर्मल वेक्टर परपेंडिक्युलर, दोन वेक्टर जर परपेंडिक्युलर असेल तर त्यांचा डॉट प्रोडक्ट किती असतो, 0 असतो. त्याच्यावरून हा फॉर्म्युला तयार होतो, बरोबर का. एपी वेक्टर आणि नॉर्मल वेक्टर ह्याचा डॉट प्रोडक्ट किती येणार आहे, 0 येणार आहे, बरोबर. एपी वेक्टर कशी भेटेल, आर बार मायनस आर बार, आर बार मायनस ए बार, बरोबर का. एपी वेक्टर कशी भेटेल, आर बार मायनस ए बार इंटू नॉर्मल वेक्टर एन बार इज इक्वल टू सी. याचं मल्टिप्लिकेशन एकदा आर बरोबर होईल, याचं मल्टिप्लिकेशन एकदा ए बरोबर. निगेटिव्ह टर्म इकडे गेल्यानंतर असा फॉर्म्युला मिळेल. ठीक आहे, नॉर्मल वेक्टरचा एकदा आर बार बरोबर डॉट करायचा, नॉर्मल वेक्टरचा एकदा त्या पॉईंटच्या पोझिशन वेक्टर बरोबर डॉट करायचा. महत्वाचा फॉर्म्युला आहे बघा, खूपदा लागणार आहे. हे दोन पोझिशन वेक्टर्स जे आहेत, हे पोझिशन वेक्टर आहे आणि हे नॉर्मल वेक्टर आहे. दोन वेक्टर्सचा डॉट घेतल्यानंतर एक स्केलर व्हॅल्यू मिळणार आहे, त्याला डी म्हटलेलं आहे. कार्टेशियन फॉर्म खूपदा लागायचा आहे बघा, अशा फॉर्म मध्ये आन्सर येणार आहे. पण कार्टेशियन फॉर्मचा फॉर्म्युला कुठला लक्षात ठेवायचा, हा लक्षात ठेवायचा. हे बेटा हा फॉर्म लक्षात ठेवायचा. जेव्हा बेटा याचा आणि याचा डॉट करतो, हा वेक्टर बघा, याचा आणि याचा डॉट करतो म्हणजे काय करतो, यांच्या कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन करतो. काय ए बार आर बार मायनस ए बार म्हणजे काय, एक्स मायनस x1, एक्स मायनस x1 चा डॉट कुणाबरोबर करणार, या नॉर्मल वेक्टरचा डायरेक्शन रेशो ए त्याच्याबरोबर प्लस y मायनस y1 डॉट बी बरोबर, बरोबर. यांचा डॉट केल्यानंतर हेच, बरोबर का. हा आहे कार्टेशियन फॉर्म, हा आहे वेक्टर फॉर्म. लक्षात राहतो. प्रश्न वाचल्यानंतर ना क्वेश्चन सॉल्व्ह करताना पण पहिल्यांदा काय बघायचं, कुणाचं इक्वेशन फाइंड आउट करायला सांगितलं, लाईनचा का प्लेनचा, गडबड करायचं, लाईनचा का प्लेनचं ते बघायचं आणि कुठल्या फॉर्म मध्ये, वेक्टर फॉर्म मध्ये का कार्टेशियन फॉर्म मध्ये, ते महत्वाचं. दोन गोष्टी नीट ऑब्झर्व करायची, कुणाचा लाईनचा इक्वेशन का प्लेनचं इक्वेशन, आणि दुसरी गोष्ट काय बघायचं, कुठल्या फॉर्म मध्ये लिहायला सांगितलं, वेक्टर फॉर्म मध्ये का कार्टेशियन फॉर्म मध्ये. त्याच्यानंतर ना बेटा प्लेनचा दुसरा इक्वेशन, प्लेनवरचे दोन वेक्टर्स माहिती आहेत, प्लेन मध्ये लाय करणारे दोन वेक्टर आहेत, बी बार आणि सी बार, आणि प्लेनवरचा एक पॉईंट माहिती आहे ए. लक्षात येते का डायग्राम, हे प्लेन मध्ये दोन वेक्टर आहेत, प्लेन मध्ये लाय करणारे दोन वेक्टर आहेत, बी बार आणि सी बार, आणि प्लेनवरचा एक पॉईंट माहिती आहे. आपल्याला प्लेनचा इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी काय पाहिजे, प्लेनवरचा एक पॉईंट माहिती पाहिजे आणि प्लेनला नॉर्मल परपेंडिक्युलर एक वेक्टर माहिती असायला पाहिजे, बरोबर ना. त्याच पद्धतीने पहिल्या केसमध्ये केलं होतं का नाही, हे नॉर्मल वेक्टर आणि या दोन्ही पॉईंटला जोडणारा वेक्टर, तर डॉट 0 असतो. सहीकडे तसंच करणार आहे, वेक्टरचा इक्वेशन तसंच फाइंड आउट करणार आहे. आता
प्लेनमध्ये लाय करणारे दोन वेक्टर माहिती आहेत, नॉर्मल वेक्टर माहिती नाही. पण या दोघांचा क्रॉस केलं तर एक नॉर्मल वेक्टर मिळते, जे की प्लेनला पण नॉर्मल असणार आहे. तर बी बार क्रॉस सी बार तुम्हाला एक नॉर्मल वेक्टर देणार आहे प्लेनला. हा पॉईंट ए माहिती आहे, एक आर्बिटरी पॉईंट घ्यायचा पी, आर बार मायनस ए बार केल्यानंतर हा वेक्टर आणि बी बार क्रॉस सी बार हे दोन्ही वेक्टर एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत, तर त्यांचा डॉट 0 असणार आहे. परत त्याच्यावर असंच इक्वेशन मिळणार. फक्त जो नॉर्मल वेक्टर आहे त्याच्याऐवजी या दोन वेक्टरचा क्रॉस केल्यानंतर नॉर्मल वेक्टर मिळणार आहे, प्लेनला परपेंडिक्युलर वेक्टर भेटणार आहे. सेमच आहे इक्वेशन. येते का लक्षात? याचा पण कार्टेशियन फॉर्म अशाच फॉर्म मध्ये येतो, बरोबर का? हा, हे बेटा आता एक वेक्टर, दोन वेक्टर आणि ही तीन वेक्टर झाले का नाही, तीन वेक्टर कोप्लेनर आहेत. तीन वेक्टर कोप्लेनर असतील तर त्यांचा लिनियर कॉम्बिनेशन अशा पद्धतीने येऊ शकतो. टेक्स्टबुक मध्ये बघितलं होतं की नाही आपण? तीन वेक्टर्स एका प्लेन मध्ये लाय करत असेल तर त्यांचा लिनियर कॉम्बिनेशन अशा फॉर्म मध्ये येऊ शकतो. हे पण लागायचं बघा आपल्याला, पीवायक्यूज मध्ये तुम्हाला दिसेल हे यूज झाले. एका प्लेन मध्ये लाय करणारे तीन वेक्टर एकमेकाचे स्केलर मल्टिपल्स असतात, त्यांचा लिनियर कॉम्बिनेशन असं असतं. आहे ना फॉर्म्युला तुमच्याकडे? त्याच्यानंतर तिसरा फॉर्म बघा प्लेनचा. पहिल्यांदा प्लेन बद्दल काय माहिती होतं? प्लेनवरचा एक पॉईंट, प्लेनला एक नॉर्मल. दुसऱ्या केसमध्ये प्लेनमध्ये लाय करणारे दोन वेक्टर्स आणि प्लेनवरचा एक पॉईंट नाही होता. आता तिसऱ्या केसमध्ये प्लेनवरती तीन पॉईंट आहेत. किती पॉईंट आहेत? तीन पॉईंट आहेत. प्लेनमध्ये लाय करणारे तीन पॉईंट आहेत, ए बी सी. त्या तिन्ही पॉईंटचा पोझिशन वेक्टर माहिती आहे. पहिल्या पॉईंटचा ए बार आहे, दुसऱ्याचा बी बार आहे, तिसऱ्याचा सी बार आहे. एका प्लेनमध्ये लाय करणारे तीन पॉईंट माहिती आहेत, त्याच्यावरून प्लेनचा इक्वेशन तयार करायचं आहे. पण प्लेनचं इक्वेशन फाइंड आउट करण्याची मेथड तीच आहे, पहिलीच मेथड आहे. प्लेनला नॉर्मल वेक्टर माहिती असायला पाहिजे आणि प्लेनवरचा एक पॉईंट माहिती असायला पाहिजे. प्लेनवरचा एक पॉईंट आणि एक आर्बिटरी पॉईंट घेतला तर एक वेक्टर मिळते आणि एक नॉर्मल वेक्टर, प्लेनला नॉर्मल वेक्टर, त्या दोघांचा डॉट 0 असतो. तर ए बेटा एक आर्बिटरी पॉईंट घ्यायचा एपी, ती वेक्टर भेटेल. एपी वेक्टरला नॉर्मल वेक्टर बरोबर काय करायचं? क्रॉस करायचं. एपी वेक्टरला नॉर्मल वेक्टर बरोबर डॉट केलं तर 0 येतं, पण नॉर्मल वेक्टर माहितीच नाहीये. या ए बी ला जोडलं तर एक वेक्टर मिळतं ए बी बार, ए सी ला जोडलं तर एक वेक्टर मिळते. प्लेनवरचे दोन वेक्टरचा क्रॉस केला तर एक नॉर्मल वेक्टर मिळते प्लेनला, ए बी क्रॉस एसी. ए बी क्रॉस एसीचा या वेक्टर बरोबर डॉट केलं तर 0 येणार आहे. ही नॉर्मल वेक्टर आणि ही आपली पहिल्याचीच वेक्टर एपी वेक्टर, या दोघांचा डॉट 0, बरोबर का? पण हे बघितलं तर काय होईल? पहिली वेक्टर, दुसरी वेक्टर, तिसरी वेक्टर, पहिल्या आणि दुसऱ्या दोन मध्ये म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्याचा क्रॉस आहे आणि पहिल्या बरोबर डॉट आहे, ह्याला म्हणायचं बॉक्स प्रोडक्ट. ह्याला काय म्हणायचं? बॉक्स प्रोडक्ट, किंवा ह्याला स्केलर ट्रिपल प्रोडक्ट म्हणायचं. लिहिताना असं लिहितो, वेक्टर फॉर्म मध्ये लिहा म्हणलं तर हा फॉर्म्युला यूज करायचा. हे बेटा वेक्टर फॉर्म मध्ये लिहा म्हणलं तर हा फॉर्म्युला यूज करायचा, हाच फॉर्म्युला यूज करायचा. एपी म्हणजे आर बार मायनस ए बारच. हे ए बी म्हणलं तर बी बार मायनस ए बार क्रॉस एसी म्हणजे सी बार मायनस ए बार, बरोबर. वेक्टर फॉर्म मध्ये हा फॉर्म्युला यूज करायचा आणि कार्टेशियन फॉर्म मध्ये म्हणलं तर हा डिटर्मिनंट यूज करायचा. याच्या हिशोबाने हा डिटर्मिनंट आहे. एपी म्हणजे एक्स मायनस एक्स वन, वाय मायनस वाय वन, झेड मायनस झेड वन. एबी म्हणजे एक्स टू मायनस एक्स वन, वाय टू मायनस वाय वन, झेड टू मायनस झेड, बरोबर. एसी म्हणजे एक्स थ्री मायनस एक्स वन, वाय थ्री मायनस वाय वन, झेड थ्री मायनस झेड वन. त्याच्यानंतर नॉर्मल फॉर्म. हे बेटा आता हा प्लेन जो आहे तो ओरिजिन पासून, हे बेटा ओरिजिन पासून एक वेक्टर आहे, त्या वेक्टरला परपेंडिक्युलर आहे. हा प्लेन ओरिजिन पासून ड्रॉ केलेल्या एका वेक्टरला परपेंडिक्युलर आहे. तो जो ह्याला वेक्टर परपेंडिक्युलर आहे एन कॅप, तो आपल्याला माहिती आहे. एन कॅप या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. दिस युनिट वेक्टर इज परपेंडिक्युलर टू दिस प्लेन. ठीक आहे. तर प्लेनवरचा एक पॉईंट घ्यायचा एन, एक आर्बिटरी पॉईंट पी. हा एनपी वेक्टर आणि हे दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. पण एनपी वेक्टर आपल्याला डायरेक्टली माहिती नाही. एनपी वेक्टर फाइंड आउट कसं करायचं? ट्रायंगल लॉने एनपी वेक्टर फाइंड आउट केले. कसं फाइंड आउट केलंय? हा आर बार, आर्बिटरी पॉईंट आर बार मायनस हा एन बार. ट्रायंगल लॉने हा एनपी वेक्टर कसा भेटेल? याचा आणि याचा एडिशन केलं, हे बेटा हा वेक्टर आणि या वेक्टरचा एडिशन केलं तर हा वेक्टर भेटतो, बरोबर का? कुणाचा? एन बारचा एडिशन कुणाबरोबर करावं लागेल? एनपी बरोबर करावं लागेल. एनपी बरोबर करावं लागेल. केल्यानंतर तुम्हाला काय मिळतो? आर बार. तर एनपी बार कसा भेटेल? आर बार मायनस एन बार, बरोबर. हा एन बार पण माहिती नाहीये, एन बार पण माहिती नाहीये, पण एन बार कसा फाइंड आउट करू शकतो? एन बार जो आहे तो त्याचा डायरेक्शन इंटू त्याचा मॅग्निट्यूड, त्या वेक्टरची मॅग्निट्यूड, त्याचा लेंथ. ओरिजिन पासून त्या पॉईंट पर्यंतचा डिस्टन्स किती आहे? पी इतका आहे, बरोबर. तर हा एनपी आणि एन कॅप यांचा डॉट 0 करायचा आहे, बरोबर का? एनपी आणि एन कॅप ह्याचा डॉट 0 करायचा, बरोबर का? एनपी इंटू आणि फायनली तुम्हाला असा फॉर्म्युला मिळणार. ते केल्यानंतर ना, आहे का लक्षात तुम्हाला?
तर आपण सॉल्व्ह पण केलं होतं बघा. तर फायनली तुम्हाला हा असा इक्वेशन मिळणार. एन कॅप काय आहे? युनिट वेक्टर इन दिस डायरेक्शन. ही म्हणजे काय? हा लेंथ आहे. मोस्ट ऑफ द क्वेश्चन ह्याच्यावरती जे विचारलेले कार्टेशियन फॉर्म मध्ये असा इक्वेशन दिलेला असतो. तसा इक्वेशन दिलेला असतो, कार्टेशियन फॉर्म मध्ये असा इक्वेशन दिलेला असतो. आणि तुम्हाला इथून इथपर्यंत डिस्टन्स फाइंड आउट करायला सांगतात. काही केसेसमध्ये डिस्टन्स दिलेला असतो, या पॉईंटचे कॉर्डिनेट्स फाइंड आउट करायला सांगतात. फुट ऑफ परपेंडिक्युलर ते फाइंड आउट करायला सांगतात. ठीक आहे. कसा फाइंड आउट करणार? ax bx by प्लस सी झेड हा डी जो आहे तो तिकडे पाठवायचा. या ax by प्लस सी झेड या ए बी सीचा काय करायचं? स्क्वेअर करून ऍडिशन करायचं आणि रूटमध्ये व्हॅल्यू फाइंड आउट करायची. बरोबर का? हे डायरेक्शन रेशिओज आहेत. ह्याच्याऐवजी एल एम एन जर लिहिलं, हे बेटा ह्याचा कार्टेशियन फॉर्म कसा आहे सांगतो तुम्हाला. ह्याचा कार्टेशियन फॉर्म असा आहे बघा, एल एक्स प्लस एम वाय प्लस एन झेड इक्वल टू पी. बरोबर का? या वेक्टर फॉर्मचा कार्टेशियन फॉर्म असा आहे, या वेक्टर फॉर्मचा कार्टेशियन फॉर्म असा आहे. हे दोन्ही सेम नाही आहे. तुम्हाला दिलेला असणार आहे असा, तुम्ही अशा फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं तर तुम्हाला पी ची व्हॅल्यू भेटणार आहे. पी ची व्हॅल्यू भेटणार आहे. कशी भेटणार? या ए ला कशाने डिवाइड करायचं? या स्क्वेअर रूटने डिवाइड करायचं. या ए ला या स्क्वेअर रूटने डिवाइड केलं, याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड केलं तर काय मिळणार आहे? डायरेक्शन कोसाइन्स एल एम एन भेटणार आहे. आणि राईट साईडला काय मिळते? तुम्हाला डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन भेटते. आणखी याच्या टाईपमध्ये, या टाईपमध्ये क्वेश्चन कसे विचारतात? कॉर्डिनेट्स विचारतात. ह्याचे काय विचारतात? कॉर्डिनेट्स. कॉर्डिनेट्सचा फॉर्म्युला काय? एल एम काय बघितलं होतं? एल पी एम पी एन पी. बरोबर का? बरोबर का? ते रिमार्क्स मध्ये होतं बघा, इथं लिहायला पाहिलं होतं मी अजून. हा पेज संपलं. त्याच्यानंतर ना याच्यावरती क्वेश्चन मला दिसला नाही, पण सीटी मध्ये आहेत क्वेश्चन. बेटा एक प्लेन तिन्ही ऍक्सिसला जर इंटरसेप्ट करत असेल, बरोबर का? एक आडवी अशी काहीतरी ऑब्जेक्ट आहे, प्लेन ऑब्जेक्ट आहे, तिन्ही ऍक्सिसला इंटरसेप्ट करत आहे. एक्स ऍक्सिसला पण, वाय ऍक्सिसला पण आणि झेड ऍक्सिसला, अशी तिरपी. एक प्लेन तिन्ही ऍक्सिसला इंटरसेप्ट करत असेल तर त्याचं इक्वेशन, त्या प्लेनचं इक्वेशन असं असणार. ठीक आहे. शक्यतो तर लागणार नाही, पण लक्षात ठेवा तुम्ही. ठीक आहे. ए बी सी काय आहेत? इंटरसेप्ट आहेत. एक्स ऍक्सिसला कुठे इंटरसेप्ट करायला लागले? ए ठिकाणी. वाय ऍक्सिसला कुठे इंटरसेप्ट करायला लागले? बी ठिकाणी. झेड ऍक्सिसला सी ठिकाणी. त्याच्यानंतर ना ए बेटा हा पण महत्वाचा आहे बघा. दोन प्लेन जे इंटरसेक्ट व्हायला लागलेत, त्यांची इंटरसेक्शनची जी लाईन आहे, दोन प्लेन जी इंटरसेक्ट व्हायला लागली, हे प्लेन आहे, ही प्लेन इथे इंटरसेक्ट व्हायला लागली काय? या इंटरसेक्शन लाईन मधून पास होणारी जी प्लेन आहे त्याचा इक्वेशन असा असतो. पहिल्या प्लेनचा इक्वेशन काय? आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी बार डी. बरोबर का? प्लेनचा इक्वेशन आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी असतो. काय डी काय असतो? ए बार डॉट एन बार असतो. बरोबर का? पहिल्या प्लेनसाठी आहे म्हणून आर बार डॉट एन बार एन वन बार इज इक्वल टू डी वन. दुसऱ्या प्लेनचा सिमिलरली काय असणार आहे? आर बार डॉट एन टू बार इज इक्वल टू डी. ह्याला फक्त काय करायचंय ए बेटा, या दोघांचं काय करायचंय? फक्त याच्यावरनं या प्लेनचा इक्वेशन कसा भेटेल? आर बार डॉट एन वन प्लस लॅम्बडा एन टू. इथे मायनसच आहे का बघा? डॉट आहे, मल्टिप्लिकेशन आहे का मायनसच आहे? हा, ही टर्म राईट हँड साईडला होती ना. बरोबर, ही टर्म राईट हँड साईडला होती. आपण लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला सांगितलं होतं बघा. हे बेटा लक्षात कसं ठेवायचं आपण? आर बार डॉट एन वन बार प्लस लॅम्बडा एन टू बार. बरोबर का? आणि राईट हँड साईडला काय लक्षात ठेवायचं? राईट हँड साईडला डी वन प्लस लॅम्बडा डी टू असं लक्षात ठेवायचं. असं लक्षात ठेवायचं. हे झालं वेक्टर फॉर्म. त्याचा कार्टेशियन फॉर्म असा आहे बघ. पहिल्या प्लेनचा कार्टेशियन इक्वेशन हा, दुसऱ्या प्लेनचा कार्टेशियन इक्वेशन हा. फक्त दोघांच्या मध्ये काय करायचं? लॅम्बडा घुसवायचं. पहिल्या प्लेनचा कार्टेशियन इक्वेशन हे बघा, पहिल्या प्लेनचं कार्टेशियन इक्वेशन प्लस लॅम्बडा टाइम्स दुसऱ्या प्लेनचं कार्टेशियन इक्वेशन. लेफ्ट हँड साईडचा एक्सप्रेशन फक्त. ठीक आहे, इक्वल टू 0. लक्षात राहील का? हे पहिल्या प्लेनचा कार्टेशियन इक्वेशनचा लेफ्ट हँड साईड आहे, हे दुसऱ्या प्लेनचा कार्टेशियन इक्वेशनचा लेफ्ट हँड साईड आहे. त्याच्यामध्ये फक्त लॅम्बडा ऍड केलेली. बरोबर, लक्षात राहील का? त्याच्यानंतर ना ए बेटा दोन प्लेन मधला अँगल म्हणजे त्या दोन प्लेन मधल्या नॉर्मल मधला अँगल. हा पहिला प्लेन आहे, हा पहिला प्लेन आहे आणि हा दुसरा प्लेन आहे. या पहिल्या प्लेनचा नॉर्मल आणि दुसऱ्या प्लेनचा नॉर्मल, पहिल्या प्लेनचा नॉर्मल आणि दुसऱ्या प्लेनचा नॉर्मल मधला जो अँगल असतो तोच या प्लेन मधला अँगल असतो. या दोन प्लेन मधला अँगल, हा अँगल किती असणार आहे? तो पण थीटा असणार आहे, हा पण थीटा असणार आहे. एक क्वाड्रिलॅटरल तयार होतो.
क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल्स कसे असणार आहेत? कॉन्ग्रुएंट असणार आहेत. हा थिटा असेल तर हा पण थिटा. तर दोन प्लेन मधला अँगल फाइंड आउट करायचा आहे जो की थिटा आहे. ते फाइंड आउट करण्याऐवजी आपण काय करतो? दोन नॉर्मल मधला अँगल फाइंड आउट करतो. नॉर्मल माहिती असणार आहे. पहिल्या प्लेनचा नॉर्मल, दुसऱ्या प्लेनचा नॉर्मल, N1 आणि N2 जर माहिती असेल तर दोन वेक्टर्सचा डॉट प्रोडक्ट केल्यानंतर फॉर्म्युला काय? N1 बार डॉट N2 बार चा डॉट प्रोडक्ट केल्यानंतर फॉर्म्युला काय? मॅग्निट्यूड ऑफ N1 इंटू मॅग्निट्यूड ऑफ N2 इंटू कॉस थिटा. त्याच्यावरनं हा फॉर्म्युला आहे बघा. दोन वेक्टरच्या डॉट प्रोडक्ट वरनं हा फॉर्म्युला येते का लक्षात? दोन प्लेन मधला अँगल हा आहे. एक प्लेन आणि एक लाईन मधला अँगल फक्त साइन थिटा. ह्याच्याऐवजी काय आहे? साइन थिटा. ए बेटा, एकच वेक्टर माहिती आहे. प्लेनचा नॉर्मल वेक्टर एन बार आणि लाईनचा डायरेक्शन वेक्टर बी बार आहे. लक्षात येते का? आणि फक्त साइन थिटा. प्लेन आणि लाईन मधला अँगल हा आहे. ह्याच्याऐवजी फक्त कॉस थिटाच्या ऐवजी साइन थिटा आहे. आणि इथे फक्त N1 N2 होता. N2 च्या ऐवजी इथे काय? लाईनचा डायरेक्शन वेक्टर बी. ठीक आहे, संपलं का? त्याच्यानंतर हे बेटा, दोन लाईन्स आहेत. दोन लाईन जर कोप्लेनर असतील आणि इंटरसेक्टिंग असतील त्यांच्यापासून एक प्लेन तयार होतं. हा लाईनचा इक्वेशन आहे, या लाईनचा इक्वेशन हा आहे. पहिल्या लाईनचा इक्वेशन हा आहे. लाईनचा इक्वेशन कसा असतो? ए बार प्लस लॅम्बडा बी बार. दुसऱ्या लाईनचा इक्वेशन ए बार प्लस लॅम्बडा बी बार. आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. हे दोन लाईन इंटरसेक्ट व्हायला लागलेत. इंटरसेक्टिंग आहे आणि कोप्लेनर आहेत. दोन लाईन्स कशा आहेत? कोप्लेनर. हे कोप्लेनर नाही आहेत, हे कोप्लेनर. इंटरसेक्टिंग असते तरच कोप्लेनर असणार. इंटरसेक्टिंग लाईन्स कोप्लेनर असतील तर त्यांच्यामध्ये एक प्लेन तयार होतो. तर त्या प्लेनचा इक्वेशन कसं असणार आहे? त्या प्लेनचा इक्वेशन कुठे लिहिलं बघ, असं असणार. हा असणार. बरोबर का? शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन लाईन्स होतं बघा, स्क्यू लाईन्स. त्याच्यावरनं तो फॉर्म्युला आलाय बघा. बरोबर का? त्याचा न्यूमरेटर इज इक्वल टू 0 केलं. A2 मायनस A1 च्या ऐवजी एक आर्बिटरी पॉईंट R घेतलेला आहे. आर्बिटरी पॉईंट P घेतलेला आहे. A2 च्या ऐवजी काय घेतलंय? P पॉईंट. त्याचा पोझिशन वेक्टर R. त्याच्यानंतर ना लास्ट कन्सेप्ट, हे बेटा लास्ट कन्सेप्ट. या प्लेन पासून एका पॉईंट पासून एका प्लेन पर्यंत डिस्टन्स, एका पॉईंट पासून प्लेन पर्यंत डिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा? त्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर काय म्हणले बाबा? ह्या फॉर्म्युला नाही आहे. फॉर्म्युला ते टेक्स्टबुक मध्ये होता बघा. काय सांगितलं तुम्ही तुम्हाला? मॉड ऑफ काय होता डिस्टन्स? P मायनस ह्याच्या पुढे काय काय होता फॉर्म्युला? P मायनस मॅग्निट्यूड ऑफ A बार इंटू N कॅप. असं होता ना फॉर्म्युला? बघा बघू रिमार्क्स मध्ये आहे का फॉर्म्युला? टेक्स्टबुक मध्ये बघा की, टेक्स्टबुक मध्ये शेवटी हा आहे ना फॉर्म्युला. मी तुम्हाला अंडरलाईन करायला सांगितलं, इथंच आहे बघा. P मायनस हा एन कॅप, बरोबर हा फॉर्म्युला. ए बेटा, त्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर ए बार, बरोबर का? एन कॅप काय आहे? या प्लेनचा हा ओरिजिन पासून जो नॉर्मल आहे तो, हे सगळं दिलेलं असणार आहे. ओरिजिन पासूनचा डिस्टन्स आहे, त्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर आहे, आणि एन कॅप काय आहे? त्या प्लेनला नॉर्मल असलेला वेक्टर असणार. ठीक आहे, पाणी पितो, PYQ घेऊया. लाईन अँड प्लेनचा PYQ पहिला क्वेश्चन बघा. अँगल बिटवीन लाईन्स. ए बेटा, अँगल बिटवीन लाईन्स, दोन लाईन मधला अँगल कॉस थिटा कसा फाइंड आउट करायचा? दोन लाईन मधला अँगल कॉस थिटा कसा फाइंड आउट करायचा? पहिल्या लाईनचा इक्वेशन. ए बेटा, पहिल्या लाईनचा इक्वेशन आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. पहिल्या लाईनचा आहे म्हणून A1 B1 म्हणायचं. दुसऱ्या लाईनचा ए बेटा, दोन लाईन मधला अँगल फाइंड आउट करायचा आहे. तर हे पॉईंट काय महत्वाचं नाही आहे. त्या लाईनवरचा पॉईंट काय महत्वाचा नाही आहे. त्यांचे जे डायरेक्शन वेक्टर्स आहेत त्यांच्यातला अँगल फाइंड आउट करतो. जे दोन लाईनचे डायरेक्शन वेक्टर्स आहेत त्यांच्यातला अँगल फाइंड आउट करतो आपण, बरोबर का? तर या दोघांचा डॉट प्रोडक्ट किती असतो? या B1 डॉट B2 याचा डॉट प्रोडक्ट किती असतो? मॅग्निट्यूड ऑफ B1 मॅग्निट्यूड ऑफ B2 इंटू कॉस थिटा असतो, बरोबर का? ह्याच्यावरनं कॉस थिटाचा फॉर्म्युला मिळतो. कॉस थिटाचा फॉर्म्युला काय? B1 B2 डिवायडेड बाय त्याचाच मॅग्निट्यूड. हे सगळं मॅग्निट्यूड मध्ये, कारण ते सगळे अँगल पॉझिटिव्ह असणार. कॉस थिटाचा तो फॉर्म्युला मिळणार. हा B1 कुठे सांगा बघू? हा पण फॉर्म्युलाच आहे. हा फॉर्म्युला सेमच आहे. B1 कुठे सांगा बघू? पहिली लाईनचा वेक्टर फॉर्म हा आहे बघा. पहिल्या लाईनचा इक्वेशन हा आहे. हा ए बार आहे प्लस लॅम्बडा बी बार आहे, बरोबर का? बी इकडे आहे का नाही? याचा आणि याचा वरती डॉट करायचा, म्हणजे त्यांच्या कोइफिशियंटचा मल्टिप्लिकेशन करतो का नाही? तेच केलं बघा. त्यांच्या कोइफिशियंटचा मल्टिप्लिकेशन 2 इंटू 1 प्लस मायनस 2 इंटू 2 1 इंटू 2 वरती ते करायचं. आणि डिनॉमिनेटरला काय करायचं? याच्या मॅग्निट्यूडनी स्क्वेअर रूट मध्ये याचा मॅग्निट्यूड लिहायचं.
आणि याचा मॅग्निट्यूड केलंय तेच. बरोबर का? येते का लक्षात तुम्हाला? हे बेटा दोन लाईन मधला अँगल ही एक लाईन आहे, ही दुसरी लाईन आहे. या दोन लाईन मधला अँगल कसा फाइंड आउट करणार? त्यांच्या डायरेक्शन वेक्टर्स मधला अँगल असतो. येते का लक्षात? येते लक्षात? Vector equation of a line passing through point having position vector. Vector equation of a line passing through a point having position vector and parallel to a vector. हे बेटा एका कुणाचं इक्वेशन, मी तुम्हाला काय म्हणलो, प्रश्न कसा वाचायचा लाईन अँड प्लेनचा, इक्वेशन कुणाचा फाइंड आउट करायचंय? इक्वेशन ऑफ कुणाचं इक्वेशन विचारलंय? लाईनचा इक्वेशन विचारलंय. कुठल्या फॉर्म मध्ये विचारलंय? वेक्टर फॉर्म मध्ये. लाईनचा इक्वेशन कसा असतो? हे बेटा लाईनचा इक्वेशन कसा असतो? कसा असतो? आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. ह्याच्यापैकी काय माहिती आपल्याला बघू. वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाईन फाइंड आउट करायचं. ह्याच्यामधलं काय माहितीये? वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट. हे पॉइंट आहे, हे म्हणजे ए बार आहे. ए बार काय आहे? हा बघा, हा ए बार आहे. बरोबर का? ओर आय कॅप मायनस जे कॅप टू के कॅप, हा ए बारची व्हॅल्यू आहे, प्लस लॅमडा टाइम्स बी बार. डायरेक्शन माहितीये का? अँड पॅरलल टू वेक्टर, हा डायरेक्शन, तो डायरेक्शन आहे काय? -2 आय मायनस जे प्लस के. हा असा वेक्टर इक्वेशन आहे. बरोबर का? वेक्टर इक्वेशन असा आहे. कुठला ऑप्शन बरोबर आहे? ऑप्शन डी बरोबर आहे. येते का लक्षात? तिसरा, परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ प्लेन फ्रॉम द ओरिजिन. हे बेटा परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ प्लेन फ्रॉम ओरिजिन, प्लेनचा डिस्टन्स, या प्लेनचा डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन फाइंड आउट करायचा आहे. या डिस्टन्सला आपण म्हणतो पी. बरोबर का? हा पी फाइंड आउट करायचा आहे. हे बेटा ह्याचा वेक्टर इक्वेशन माहितीये बघा, या प्लेनचा वेक्टर इक्वेशन काय होता? आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी असा होता. पी असा भेटेल. ह्याच्यापैकी काय माहिती आपल्याला? हे माहिती आहे, पण हे तर साध्या प्लेनचं वेक्टर इक्वेशन आहे. हा जो दिलेला आहे तो या फॉर्म मध्ये नाही आहे. जो दिलेला आहे तो काय आहे? आर बार डॉट एन बार इज इक्वल टू डी, हे दिलेलं आहे आपल्याला, पण आपल्याला पी विचारलंय. तर याच्यावरनं हे कसं भेटेल? या एन बारला त्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड केलं तर एन कॅप येईल. या एन बारला एन कॅप मध्ये जर कन्वर्ट केलं तर राईट साईडला तुम्हाला पी भेटतं. तर या वेक्टरला ह्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड केल्यानंतर ना राईट साईडला तुम्हाला काय मिळेल? ह्याला ह्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं, राईट हँड साईडला पण त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करायचं. बरोबर का? याचा मॅग्निट्यूड किती येतो? 2 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर, मायनस 1 चा स्क्वेअर 1च. 2 चा स्क्वेअर 4, 4 प्लस 9, 9 प्लस 1 10, 10 प्लस 4 14. स्क्वेअर रूट ऑफ 14 नी बोथ साईडला डिवाइड करायचं. त्याला स्क्वेअर रूट ऑफ 14 नी डिवाइड केलं तर डिस्टन्स मिळते. येते का लक्षात? अॅक्यूट अँगल बिटवीन लाईन्स, दोन लाईन मधला अॅक्यूट अँगल. पहिला क्वेश्चन जसा होता तसाच आहे. काय माहिती असायला पाहिजे तुम्हाला? दोन वेक्टरचे, दोन लाईनचे डायरेक्शन वेक्टर्स माहिती असायला पाहिजे. वरती तर पॉईंट असतो, वरती पॉईंट आहे का नाही, खाली डायरेक्शन वेक्टर्स आहेत बघा, डायरेक्शन रेशोज आहेत. बरोबर का? B1 तुम्हाला इथून भेटेल, B2 इकडून भेटेल. बरोबर का? पहिल्या क्वेश्चन मध्ये केलं होतं पण आपण. हे बघा, दोन लाईन मधला अॅक्यूट अँगलचा हा फॉर्म्युला आहे. हा B1 कुठून भेटेल? B1 कुठून भेटेल? इथे ह्याला IJK जोडलं तर हा B1 होतो. या खालच्या डिनॉमिनेटरला IJK जोडलं तर B2 होते. बरोबर का? त्या खालचे कोएफिशियंटचा डॉट, ह्याला IJK जोडलं तर B1 मिळतं, ह्याला IJK जोडलं खालच्या डिनॉमिनेटरला तर B2 मिळते. त्यांचा डॉट आणि त्यांच्या मॅग्निट्यूडचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन. येते का लक्षात? तेच केलंय, तोच मोठा फॉर्म्युला आहे. पण ह्याचा अर्थ काय? ए बेटा हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा म्हणजे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. डॉट प्रोडक्ट म्हणजे कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन. मॅग्निट्यूड म्हणजे काय? ह्याचा मॅग्निट्यूड म्हणजे स्क्वेअर रूटच्या आतमध्ये ह्याच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर करून ऍडिशन. येते का लक्षात? वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू पॉइंट अँड पॅरलल टू बी बार इज अँड सी. वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन, कुणाचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे? इक्वेशन कुणाचा फाइंड आउट करायचं आहे? प्लेनचा इक्वेशन फाइंड आउट करायचं. बरोबर का? प्लेनचा इक्वेशन फाइंड आउट करायचं असेल तर प्लेनवरचा पॉईंट माहिती पाहिजे, प्लेनचा नॉर्मल वेक्टर माहिती असायला पाहिजे. प्लेनवरचा पॉईंट माहितीये का? माहिती की ए. बरोबर का? तर प्लेनवरचा पॉईंट आहे ए. आर बार इज इक्वल टू ए बार. इक्वेशन कसा होता बेटा? इक्वेशन कसा होता प्लेनचा? काय होता? आर बार मायनस ए बार इज इक्वल टू, दोन वेक्टर माहिती असेल तर काय होता?
B1 क्रॉस गोळवाला लागले थांबा. ए बेटा, या प्लेनवरचे दोन वेक्टर्स माहिती आहेत ना, बी आणि हा सी. ठीक आहे, आणि हा पॉइंट माहिती आहे ए बार. बरोबर का? प्लेनचा इक्वेशन कसा लिहितो आपण? पहिला प्लेनचा इक्वेशन सांगा मला. पहिला प्लेनचा इक्वेशन आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. बरोबर का? नॉर्मल वेक्टर कोण आहे? या दोघांचा क्रॉस केल्यानंतर काय मिळतो? नॉर्मल मिळतो. बरोबर का? ए बार कोण आहे? ए बार ए बारच आहे. आणि नॉर्मल कोण आहे? बी बार क्रॉस सी बार. ठीक आहे, आता सगळं लेफ्ट हँड साईडलाच आहे. ही टर्म लेफ्ट हँड साईडला गेल्यावर काय होईल? मायनस होईल. बरोबर का? तर आर बार मायनस ही टर्म इकडे घेऊन गेल्यानंतर काय होईल? आर बार मायनस ए बार आणि बी बार क्रॉस सी असे येईल. बरोबर, असे इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू पॉइंट अँड मेकिंग इक्वल इंटरसेप्ट ऑन कोऑर्डिनेट ऍक्सिस. हा प्रश्न मी जे तुम्हाला टाईप सांगितलं तसा नाही आहे. इथं कोऑर्डिनेट ऍक्सिस म्हणजे ऑल 3 कोऑर्डिनेट ऍक्सिस म्हणलं असतं तर त्याचा अर्थ ते झालं असतं. पण इथे काय आहे? हा प्लेन जो आहे फक्त एक्स वाय प्लेनला कट करायला लागेल. एक्स वाय प्लेनला कुठेतरी रॅन्डमली काय करायला लागेल? इंटरसेप्ट करायला. इक्वेशन ऑफ प्लेन फाइंड आउट करायचं. प्लेनवरचा एक पॉईंट माहिती आहे. प्लेनवरचा पॉईंट काय? 2 - 1 3 अँड मेकिंग इक्वल इंटरसेप्ट्स ऑन द कोऑर्डिनेट ऍक्सिस. बेटा, इक्वल इंटरसेप्ट्स ऑन द कोऑर्डिनेट ऍक्सिस. या प्लेनचा कुठला इक्वेशन पाहिजे आपल्याला? कसला इक्वेशन पाहिजे? इथे सगळे कार्टेशियन इक्वेशनच आहेत. बरोबर का? आय जे के दिसत नाही म्हणजे कार्टेशियन इक्वेशन पाहिजे. प्लेनचा कार्टेशियन इक्वेशन कसा असतो? कार्टेशियन इक्वेशन लक्षात ठेवायला मी तुम्हाला सांगितलं होतं. ए इंटू डी इंटू सी इंटू झेड मायनस Z1 इज इक्वल टू 0. ए बेटा, आता काय माहिती आहे तुम्हाला त्याच्यातलं? ए बी सी चे व्हॅल्यूज माहिती आहेत बघा. ए बी सी चे व्हॅल्यूज माहिती आहेत का? सॉरी, हे X1 Y1 Z1 माहिती आहेत. X1 Y1 Z1 माहिती आहेत. बरोबर का? X1 ची व्हॅल्यू काय? Y1 ची व्हॅल्यू काय? -1 आणि Z1 ची व्हॅल्यू काय? 3. हा एवढं माहिती आहे. आणखी काय माहिती आहे? एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट सेम आहे. आता इक्वेशन त्यांनी कसं दिले? ए बेटा, हे ए बी सी काय असणार आहेत? नाही, प्लेनचा काय असतो? ए बी सी काय असतो? हे तर प्लेनवरचा पॉइंट आहे आणि या प्लेनला परपेंडिक्युलर असणारा जो वेक्टर आहे, नॉर्मल वेक्टर आहे, त्याचे हे डायरेक्शन रेशोज आहेत का नाही? ह्याच्या डायरेक्शन रेशोज बद्दल काय दिलंय? प्लेन इज मेकिंग इक्वल इंटरसेप्ट ऑन कोऑर्डिनेट ऍक्सिस. तर ए आणि बी आणि सी इक्वल असणार. ए बी सी इक्वल, काय लॉजिक आहे त्याचा? इक्वल इंटरसेप्ट्स म्हणजे इकडं पण तेवढंच आहे, इकडं पण तेवढंच आहे. हे अँगल जो आहे याचे डायरेक्शन रेशोज सेमच असणार आहेत सगळे. बरोबर का? या केससाठी ए बेटा, या क्वेश्चन मध्ये या केससाठी आहे ना, या वेक्टरचे, हा जो नॉर्मल वेक्टर आहे ओरिजिन पासून, त्याचे डायरेक्शन रेशोज ए बी आणि सी हे तिन्ही इक्वलच असणार आहे ना. हे तिन्ही इक्वलच असणार आहे. या केससाठी हे लक्षात ठेवा. या क्वेश्चनसाठी हे लक्षात ठेवा. ए बी सी ची व्हॅल्यू काय आहेत? सेम आहेत. या नॉर्मल वेक्टरचे डायरेक्शन रेशोज ए बी सी या केसमध्ये काय आहे? या क्वेश्चनसाठी सेम आहे. बरोबर का? हे दोन्ही इक्वल इंटरसेप्ट म्हणजे इथे आणि इथे सेम पोझिशनला कट करते. फॉर एक्झाम्पल, इथे 3 ला कट करते, इथे पण 3 ला कट करते. तर हा 45 डिग्रीचाच अँगल असणार आहे. बरोबर का? 45 किंवा हा 45 असणार. बरोबर का? हा अँगल 45 असणार आहे. 45 असेल तर याचे डायरेक्शन रेशोज सगळे सेम असणार. बरोबर का? एक्स बरोबर पण 45 डिग्री, वाय बरोबर पण 45 डिग्री, झेड बरोबर पण 45 डिग्री असा असेल तर ए बी सी चे व्हॅल्यूज पण तेच असणार आहेत. एल एम एन डायरेक्शन कोसाइन सेम आहेत, तर डायरेक्शन रेशोज पण सेम असणार. ठीक आहे, हा क्वेश्चन थोडासा तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे, एकच क्वेश्चन आहे, ते पण 22 आहे. बाकी सगळे नॉर्मल क्वेश्चन्स आहेत. इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट अँड दिस. 2 पॉईंट मधून पास होणाऱ्या लाईनचा इक्वेशन विचारलं. इक्वेशन ऑफ लाईन. हे बेटा 2 पॉईंट फॉर्म कसा होता इक्वेशनचा? लाईनचा इक्वेशन 2 पॉईंट फॉर्म मध्ये कसा होता? एक्स मायनस ठीक आहे, हे x1 y1 z1 x2 y2 z. बरोबर, ते सबस्टिट्यूट केल्यानंतर ना कसं इक्वेशन आहे. बरोबर, अजून एमसीक्यू चालू आहे आपले. द डायरेक्शन रेशोज ऑफ लाईन विच इज परपेंडिक्युलर टू 2 लाईन्स. ही एक लाईन दिली, ती एक लाईन दिली. या 2 लाईनला परपेंडिक्युलर. हे बेटा, ही एक लाईन आहे, ही दुसरी लाईन आहे.
या दोन्ही लाईनला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा डायरेक्शन कसा भेटेल? या दोघांचा क्रॉस केल्यानंतर ना हा वेक्टर मिळतो का नाही? हे बेटा ही एक वेक्टर आहे, पहिली वेक्टर. काय नाव द्यायला? लाईन 1 म्हणतो, याला लाईन 2 म्हणतो. या दोघांचा क्रॉस केल्यानंतर ना L1 क्रॉस L2, L1 क्रॉस L2 जो मिळतो आपल्याला, तो काय असतो? या दोघांना परपेंडिक्युलर असतो. तेच विचारलंय त्यांनी. L1 क्रॉस L2 विचारलेलं आहे. द डायरेक्शन रेशोज, डायरेक्शन रेशो, ह्याचे डायरेक्शन रेशोज. आता या दोघांचा काय क्रॉस करायचा? या लाईनचा इक्वेशन कसं दिलेलं आहे? आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार दिलेला. लाईनवरचा एक पॉईंट माहिती असतो, लाईनवरचा डायरेक्शन माहिती असतो, बरोबर का? लाईनवरचा हा पॉईंट आहे, हा पॉईंट आहे, आणि हे डायरेक्शन आहेत बघा लाईनचे. हे खाली डायरेक्शन आहेत लाईनचे. त्याला आय जे के जोडल्यानंतर काय मिळतो? B1 बार मिळतो. त्याला आय जे के जोडल्यानंतर B2 बार मिळतो. त्या दोघांचा क्रॉस केला, B1 क्रॉस B2 केल्यानंतर ना एक वेक्टर मिळणार आहे, बरोबर का? तसंच केलं का तिने? हे बघा, या खालचे 2 - 3 1 आणि हे 1 2 -1, त्याचं काय केलंय? हे बेटा क्रॉस प्रोडक्ट केलेलं आहे, बरोबर? वरती आय जे के ते केल्यानंतर ना हेच डायरेक्शन रेशोज आहेत, 4π7 4π7. येते का लक्षात? असं त्याचा डायग्राम. याला पण परपेंडिक्युलर आहे, याला पण परपेंडिक्युलर आहे. येते का लक्षात बेटा? हेच कन्सेप्ट सगळे रिपीट होणार आहे. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन. प्लेनचा कार्टेशियन इक्वेशनचा फॉर्म्युला काय आहे? हे बेटा ए एक्स मायनस x1 बी y मायनस y1 सी झेड मायनस z1 इज इक्वल टू 0. आता याच्याबद्दल काय माहिती आहे? फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू पॉईंट. हे पॉईंट म्हणजे काय? x1 y1 z1 x1 y1 z1 आणि डायरेक्शन रेशोज ऑफ नॉर्मल. त्या प्लेनला परपेंडिक्युलर असणारा जो वेक्टर आहे त्याचे डायरेक्शन रेशोज हे ए बी सी चे व्हॅल्यूज आहेत. तिथे टाका, तुम्हाला काय मिळतो? कार्टेशियन इक्वेशन मिळतो. फाइंड वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू अ पॉइंट अँड हॅव्हिंग पोझिशन वेक्टर. ह्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर, प्लेनवरचा एक पॉईंट आहे, हे बेटा प्लेनचा इक्वेशन फाइंड आउट करायचं, त्याच्यावरचा पॉईंट माहिती आहे, त्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर ए बार दिलेला आहे. आणखी काय दिलेलं आहे? अँड परपेंडिक्युलर टू वेक्टर म्हणजे नॉर्मल वेक्टर दिलेलं आहे. ए बार दिलेला आहे, नॉर्मल वेक्टर दिलेलं आहे, बरोबर का? ए बार दिले, नॉर्मल वेक्टर दिले, ए बार दिले, नॉर्मल वेक्टर दिले. या प्लेनचं इक्वेशन कसं लिहिणार? आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार, बरोबर का? हे तिथं ठेवलं तर काय होईल? हे तिथंच ठेवलं तर काय होईल? आर बार मायनस ए बार डॉट एन बार होते. पण असं लक्षात ठेवा, असं लक्षात ठेवा, कुठला इक्वेशन? फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. हे बेटा लाईनचा कार्टेशियन इक्वेशन कसा असतो? पासिंग थ्रू एक पॉइंट आहे आणि काय म्हणलंय? परपेंडिक्युलर टू टू वेक्टर्स. हे बेटा कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट. एक पॉइंट आहे, या पॉइंट मधून पास होते ही लाईन, त्याचं इक्वेशन फाइंड आउट करायचं. या लाईनचा डायरेक्शन माहिती आहे का? पॉइंट तर माहिती आहे, पॉइंट काय आहे? 2 1 -3. याचा डायरेक्शन पण माहिती असायला पाहिजे. लाईनवरचा एक पॉइंट, लाईनचा डायरेक्शन माहिती असेल तर लाईनचा इक्वेशन फाइंड आउट करता येते. फाइंड कार्टेशियन इक्वेशन, ह्याचा इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. ह्याचा पॉइंट तर माहिती आहे, डायरेक्शन कसा मिळेल? अँड परपेंडिक्युलर टू दीज टू वेक्टर्स. बी बार नावाची एक वेक्टर आहे आणि सी बार नावाची एक वेक्टर आहे. तर ज्या लाईनचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, या दोघांचा क्रॉस केल्यावर त्याचा डायरेक्शन मिळेल. कारण या दोन लाईनला ही लाईन परपेंडिक्युलर आहे म्हणून सांगितलंय तिने. सांगितलंय का नाही? फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू दिस पॉइंट अँड परपेंडिक्युलर टू दिस टू वेक्टर्स, बरोबर का? तर या दोघांचा क्रॉस केल्यानंतर ना याचा डायरेक्शन मिळतो, बरोबर का? या दोघांचा क्रॉस केलाय, मग डायरेक्शन भेटलंय. हे डायरेक्शन -3 2 आणि 1 कुठे ठेवायचे? कार्टेशियन फॉर्मला कधी असतात ते? या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स म्हणजे x1 y1 z1. येते का लक्षात? मोजकेच फॉर्म्युले आहेत, फक्त ते फॉर्म्युले पहिल्यांदा थोडेसे लक्षात ठेवावे लागतील. फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 2 पॉईंट. 2 पॉईंट मधून फॉर्म होणारा पास होणारा जो लाईन आहे त्याचं कार्टेशियन इक्वेशन असं आहे, x2 - x1 y2 - y1 z2 - z1. डिनॉमिनेटरला एबीसीच्या ऐवजी ए, बरोबर का? सबस्टिट्यूट केल्यानंतर मिळते. 3 मार्काचे क्वेश्चन आहे. हे बेटा फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन लाईन्स. दोन लाईन मधला शॉर्टेस्ट डिस्टन्स. कुठले दोन लाईन्स? स्क्यू लाईन्स कन्सिडर करायचं. ते जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत काय कन्सिडर करायचं? स्क्यू लाईन्स. या दोन लाईन्स मधला शॉर्टेस्ट डिस्टन्स कसा फाइंड आउट करत होतो? यांचा फॉर्म्युला बघू ना, करू शकतो ते सांगा. या दोन लाईन्स, हे बेटा या दोन लाईन मधला शॉर्टेस्ट डिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा? हे बेटा फॉर एक्झाम्पल असं काहीतरी होतं ना, हा A2 म्हणून ह्याला A1 म्हणू, बरोबर का? हे B2 आणि हे B1 डायरेक्शन B1.
हे काय डायरेक्शन, याचा प्रोजेक्शन याच्यावरती पाडवतो तो पण आहे, याचा प्रोजेक्शन याच्यावरती पाडवतो. शॉर्टेस्ट डिस्टन्स म्हणजे याचा प्रोजेक्शन याच्यावरती पाडवत होतो. कसं पाडवत होतो, या दोन वेक्टरचा डॉट प्रोडक्ट करायचं. हा वेक्टर कसा आहे, A2 मायनस A1 केल्यानंतर ना हा मिळतो डॉट B1 क्रॉस B2 बरोबर, डिवायडेड बाय ज्याच्यावरती प्रोजेक्शन पाडायला लागलो त्याच्याच मॅग्निट्यूडने काय करायचं, डिवाइड, हा मॅग्नेट बरोबर, हेच इकडे लिहिलेलं आहे ते बरोबर. या दोघांचा क्रॉस इकडे आहे आणि हे A2 मायनस A1 केल्यानंतर ना X2 मायनस X1 Y2 मायनस Y1 Z2 मायनस Z1 म्हणजे हेच आहे बरोबर का. हे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट वरती आहे आणि डिवायडेड बाय B1 क्रॉस B2. आता ते सांगू का ते तुम्हाला कसं आलंय ते खालचा, त्याला लिहायची पण पद्धत कशी आहे बघा तुम्हाला सांगतो. हे बेटा डायरेक्शन वेक्टर असतो पण डायरेक्शन वेक्टर B1 B2 दोन लाईनचे डायरेक्शन वेक्टर्स असतात बरोबर का. त्यांचे जे कोइफिशियंट आहेत त्याला म्हणायचं A1 B1 C1. दुसऱ्या वेक्टरचे डायरेक्शन वेक्टरचे कोइफिशियंट्स A2 B2 C2. यांचा मल्टिप्लिकेशन कसा केलाय बघा, खाली रूट मध्ये तो फॉर्म्युला कसा आलाय, या दोघांचा मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन, A1 B2 बरोबर का, A1 B2 मायनस B1 A2. त्याच्यानंतर ना B1 C2 मायनस C1 B2, B1 C2 मायनस B2 C1 बरोबर. आणि त्याच्यानंतर ना याचा आणि याचा, याचा आणि याचा, तसंच केलं का C1 A2 C2 A1. पण हे लय कॉम्प्लिकेटेड आहे. मी सांगितलेला तो फॉर्म्युला ए बेटा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, याचा प्रोजेक्शन याच्यावरती पाडायचं बरोबर का. आणि हे सगळं कन्वर्ट करता येतं की आपल्याला A2 मायनस A1 दोन वेक्टरचा सबस्ट्रॅक्शन करता येतं ना, त्यांचा क्रॉस करता येते, त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड करता येते. थोडं प्रॅक्टिस करावं लागेल बघा. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ अ प्लेन पासिंग थ्रू एक पॉइंट अँड पॅरलल टू वेक्टर्स. प्लेनचा इक्वेशन फाइंड आउट करायचं, कोणाचा ए बेटा, प्लेनचा इक्वेशन फाइंड आउट करायचं. प्लेन बद्दल काय काय माहिती आहे, प्लेनवरचा एक पॉईंट माहिती आहे आणि या प्लेनवरती दोन वेक्टर्स आहेत बी आणि सी. प्लेनचा इक्वेशन फाइंड आउट करायचं असेल तर प्लेनवरचा पॉईंट माहिती पाहिजे, प्लेनला नॉर्मल वेक्टर माहिती असायला पाहिजे. नॉर्मल वेक्टर माहिती नाही आहे, या दोघांचा क्रॉस केला तर एक नॉर्मल वेक्टर मिळते बघा, त्या नॉर्मल वेक्टरला म्हणायचं बी क्रॉस सी बरोबर ना. या दोघांचा क्रॉस केला तर प्लेनला नॉर्मल वेक्टर मिळणार आहे. नॉर्मल वेक्टरला घेऊन प्लेनचा इक्वेशन कसं तयार करायचं, काय आर बार डॉट एन बार ए बार डॉट एन बार. हे नॉर्मल वेक्टर आहे, हे पॉईंटचा पोझिशन वेक्टर आहे बरोबर का. ते सबस्टिट्यूट केल्यावर इक्वेशन येतो आर बार डॉट एन बार इज इक्वल टू ए बार डॉट एन बार. एन बार कुठनं भेटलेलं आहे, या दोन वेक्टर्सचा क्रॉस केल्यानंतर B1 B2 ह्याचा क्रॉस केला, B1 C1 म्हणलं तरी चालू, B C पण म्हणलं तरी चालेल. येते का लक्षात बेटा. थोडंसं प्रायर रिडिंगला पाहिजे ना, ब्लँक आला तर ब्लँकच राहील बघा सगळं. आहे काय मी काय सांगायला लागलो, लक्षात यायला लागले का, काय काय रिलेशन लागेल लागायला लागलं ना. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू. ए बेटा प्लेनचा वेक्टर इक्वेशन कसा फाइंड आउट करायचा, आर बार डॉट एन बार इज इक्वल टू. आता ह्याच्याबद्दल काय काय माहिती आहे तुम्हाला, पण पॉईंट्स दिलेत, कॉर्डिनेट्स दिलेत, कार्टिशन फॉर्म मध्ये पॉईंट्स दिलेले, प्लेनवरचे काय दिलेले, 3 पॉईंट दिलेले. ए बेटा प्लेनवरचे 3 पॉईंट माहिती असेल, ए हा बी हा सी आणि एक आर्बिटरी पॉईंट पी घ्यायचा, ह्याचा पोझिशन वेक्टर आर बार, ह्याचा पोझिशन वेक्टर ए बार, ह्याचा पोझिशन वेक्टर बी बार, ह्याचा पोझिशन वेक्टर सी बार. ह्याला जोडलं तर एक वेक्टर, ह्याला एक जोडलं तर एक वेक्टर, ह्याला एक जोडलं तर एक वेक्टर बरोबर का. या दोघांचा क्रॉस केला, हे एसी वेक्टर आहे, एसी वेक्टर, हे एबी वेक्टर, एबी वेक्टर, या दोघांचा क्रॉस केला तर एक नॉर्मल मिळते बरोबर का. या नॉर्मल वेक्टरला काय म्हणायचं, एबी बार क्रॉस एसी बार. आणि प्लेनवरचा पॉईंट हाच घ्यायचा. प्लेनचा इक्वेशन फाइंड आउट करायचं असेल तर प्लेनवरचा पॉईंट माहिती पाहिजे आणि प्लेनला नॉर्मल वेक्टर माहिती असेल पाहिजे. ए कुठनं भेटेल, त्या पॉईंट ए चेच कॉर्डिनेट, त्याला आय जे के जोडायचं. हे बेटा त्याला आय जे के जोडलं तर हा ए बार मिळतो. हा नॉर्मल वेक्टर कुठनं भेटेल, हा नॉर्मल वेक्टर एबी वेक्टर आणि एसी वेक्टर ह्याचा क्रॉस करावा लागेल. एबी वेक्टर कसा भेटेल, बी बार मायनस ए बार. ह्याला आय जे के जोडायचं, ह्याला आय जे के जोडायचं, बी बार मायनस ए बार करायचं. एसी वेक्टर कसा भेटेल, ह्याला आय जे के जोडायचं, ह्याला आय जे के जोडायचं, सी बार मायनस ए बार करायचं. तसंच केलेलं आहे बघा, तसंच केलेलं आहे. येते का लक्षात. एक क्वेश्चन सॉल्व्ह करायचं म्हटलं तर अर्धा तास लागेल, पण आता हे तुम्हाला सगळं माहिती असायला काय. ठीक आहे. फाइंड द कार्टिशियन अँड वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू. कार्टिशियन पण फाइंड आउट करायचं, वेक्टर इक्वेशन पण फाइंड आउट करायचं. कोणाचा, लाईनचा.
पासिंग थ्रू अ पॉइंट अँड हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज. त्या लाईनचं काय माहितीये ए बेटा, त्या लाईनचं काय माहितीये, पॉइंट माहितीये आणि त्याचा डायरेक्शन रेशो. कार्टेशियन फॉर्म मध्ये तर असं लिहू शकतो x1 y1 z1, x1 y1 z1 माहितीये, डायरेक्शन रेशोज ABC माहितीये. ह्याच्यावरनं वेक्टर फॉर्म डायरेक्टली लिहू शकतो. ए बेटा ह्याच्यावरनं वेक्टर फॉर्म कसं लिहिणार? ए बेटा वेक्टर फॉर्म कसा असतो? लाईनचा वेक्टर फॉर्म आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार. ए बेटा हा पॉईंट माहिती की ह्याला फक्त आय जे के जोडायचं, या पॉईंटला आय जे के जोडायचं, ए बार मिळतो. डायरेक्शन त्याला फक्त आय जे के जोडायचं, डायरेक्शन रेशोजला आय जे के जोडायचं. बरोबर ना? फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट अँड हॅव्हिंग पोझिशन वेक्टर. ए बेटा वेक्टर इक्वेशन कुणाचा? लाईनचा. लाईनचा वेक्टर इक्वेशन आर बार इज इक्वल टू ए बार प्लस हे पॉइंट, या पॉइंट मधून पास व्हावं लागलेला आहे. या पॉइंटचा पोझिशन वेक्टर ऑलरेडी दिलेलं आहे, ए बार दिलेलं आहे अँड परपेंडिक्युलर टू दिस टू वेक्टर्स. म्हणजे हे डायरेक्शन कशी भेटणार आहे? या दोघांचा क्रॉस केल्यानंतर. बरोबर का? या लागलं का लक्षात? फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू द इंटरसेक्शन ऑफ प्लेन्स. आलं बघा, ते दोन प्लेन एकमेकाला इंटरसेक्ट करायला लागले, ते इंटरसेक्टिंग लाईन मधून एक तिसरी प्लेन घुसायला लागले. बरोबर का? त्या तिसऱ्या प्लेनचा काय विचारलंय? फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू इंटरसेक्शन ऑफ दिस टू प्लेन्स अँड ओरिजिन. ए बेटा त्याच्यामध्ये लॅमडा येत होता बघा, लॅमडा. त्या लॅमडाचे व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करण्यासाठी एक्स वाय झेडची व्हॅल्यू 0 0 0 टाकायची. ओरिजिनचे कॉर्डिनेट्स काय असतात? 0 0. किंवा एखादा पॉईंट पण दिलेला असू शकतो. तिथं एक्स वाय झेडचे व्हॅल्यूज त्या पॉईंटचे कॉर्डिनेट्स टाकायचे आणि लॅमडाची व्हॅल्यू मिळवायची. हे बघा तो इक्वेशन कुठं होता? कुठे लिहिलं इक्वेशन? हा इक्वेशन लिहिलं. कार्टेशियन फॉर्म मध्ये पहिल्याचा इक्वेशन प्लस लॅमडा टाइम्स कार्टेशियन फॉर्म मध्ये दुसऱ्याचा इक्वेशन आहे का नाही? तसंच इक्वेशन. बरोबर का नाही? पहिल्या प्लेनचा कार्टेशियन फॉर्म मधला एक्सप्रेशन लेफ्ट हँड साईडचा प्लस लॅमडा टाइम्स दुसऱ्या प्लेनचा कार्टेशियन इक्वेशन जो होता त्याचा लेफ्ट हँड साईड. बरोबर का? लॅमडा टाइम्स दुसऱ्या प्लेनचा इक्वेशन. ह्याच्यामध्ये एक्स वाय झेडची व्हॅल्यू 0 0 टाका. लॅमडाची व्हॅल्यू माहिती आहे, लॅमडाची व्हॅल्यू -4 आहे. हे परत इथे टाका, लॅमडाच्या ठिकाणी टाका आणि त्या 4 ने आतमध्ये मल्टिप्लाय करा. इक्वेशन सिम्प्लिफाय होऊन असं मिळतो ax प्लस by प्लस सी झेड प्लस डी इक्वल टू 0 अशा फॉर्म मध्ये येते. डी इकडे काहीच नाही. बरोबर का? फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन लाईन. दोन स्क्यू लाईन मधला डिस्टन्स. ह्याच्या अगोदर सांगितलं का मी तुम्हाला? हा आहे बघा, A2 मायनस A1 चा बेटा प्रोजेक्शन B1 क्रॉस B2 वरती पाडायचं. बरोबर ना? काय झालं बेटा? गोळा लागला. वेदर किंवा असंच जिंदगी, आयुष्यात असं आहे. फाइंड द अँगल बिटवीन. हे बेटा हे लाईन आहे. हे बेटा फाइंड द अँगल बिटवीन म्हणलंय तिने. तुम्ही समजून घ्यायचं, हे लाईन आहे आणि हे प्लेन आहे. बरोबर? लाईन म्हणले की हे लाईन आहे आणि हे प्लेन आहे. लाईन आणि प्लेन मधला अँगल साइन थिटाचा फॉर्म्युला असतो बघा. बरोबर का? साइन थिटा याचं डायरेक्शन फक्त लागणार आहे जी बार आणि याचा एन बार. बी बार डॉट एन बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ बी बार मॅग्निट्यूड ऑफ साइन थिटाची व्हॅल्यू मिळते. स्टँडर्ड नसेल तर त्या साईनला फक्त इथं पाठवायचं, थिटाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे? नाहीतर नुसतं साइन थिटा ठेवला तर ते अर्धा मार्क कमी होते. पुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टू अ प्लेन इज एम. कोऑर्डिनेट दिलेले आहेत. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. ए बेटा ह्याला काय म्हणलेलं आता? एम. त्याचे कोऑर्डिनेट दिलेत. काय दिलेत? 1 2 0. एक रॅन्डम पॉइंट पी घ्यायचा. ठीक आहे? काय म्हणले? फुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. ए बेटा या प्लेनचा वेक्टर इक्वेशन कसा असतो? आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी. हा एन कॅप पाहिजे आणि पी काय बेटा? नॉर्मल फॉर्म मध्ये. नॉर्मल फॉर्म. ए बेटा आता मला सांगा, हा एन कॅप कसा मिळेल? ह्याला आय जे के जोडलं तर एन बार मिळते. ह्याला आय जे के जोडलं तर काय मिळते? एन बार मिळते. बरोबर का? त्याला त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केलं तर एन कॅप मिळते. बरोबर का? हा पी कसा भेटेल? हा तसं नाही. आता ए बेटा हा डिस्टन्स फॉर्म्युल्याने हा डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो का? डिस्टन्स फॉर्म्युल्याने डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो का? तो इकडे लिहू शकतो बघा. बरोबर? डिस्टन्स फॉर्म्युले. याने काय केलं बाबा?
हा एन बार तर दिलेला आहे, बरोबर का? त्याच्यावरनं एन कॅप मिळवला कसा तिने ह्याच्याच मॅग्निट्यूडने डिवाइड केला. ठीक आहे. या पॉईंटवरचा तो पॉईंट आहे आणि एन बार पण तोच आहे. ठीक आहे. मी सांगितलेल्या पद्धतीने पण बेटा डिस्टन्स फॉर्म्युले पण तेच येणार आहे. हे एन कॅप तर मिळतं याच्यावर, ह्याला याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केल्यावर एन कॅप येतं, बरोबर का? आणि हा डिस्टन्स फॉर्म्युलेने डिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. येते का लक्ष? तिथं सबस्टिट्यूट करू शकतो. कोणाला बघू बेटा? जुने एवढे करण्यात काय अर्थ नाही, पण तरी पण सांगतो तुम्हाला. काय म्हणलं बाबा 10वा क्वेश्चन. हे कुणाचं इक्वेशन आहे? आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. लाईनचं इक्वेशन. हे लाईनचं इक्वेशन आहे, हे लाईनचं इक्वेशन. आर कोप्लेनर. हे दोन लाईन कोप्लेनर आहेत, इंटरसेक्टिंग कोप्लेनर आहे. फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन डिटरमाइन बाय देम. त्याचा डायरेक्ट फॉर्म्युलाच आहे बघा, हा फॉर्म्युला होता. हे लेफ्ट हँड साईडला होता, इक्वल टू 0 तर नाही, बरोबर का? डिस्टन्स बिटवीन टू लाईन्स इक्वल टू 0 करायचं. फक्त ते A2च्या ऐवजी आर लिहायचं होतं, बरोबर का? तो फॉर्म्युला होता बघा. माझ्या ते PDF मध्ये आहे बघा, ते हँड रिटन जे होतं ना त्याच्यामध्ये आहे, बरोबर. फक्त काय काय आहे ते तुम्हाला आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. हे पहिल्याचा डायरेक्शन आहे, हा दुसऱ्याचा डायरेक्शन आहे, हे B1 आहे, हे B2 आहे, बरोबर. आणि फक्त याचा A1 लागायचा, A1 लागायचा. एवढे मोठे एवढे कसे काय फॉर्म्युलेस? एवढे फॉर्म्युलेस कसे काय? वेक्टरच आहेत. मी म्हणलो एवढं कसं काय? एवढे क्वेश्चन पण नाही. बेटा अँगल बिटवीन लाईन्स, अॅक्यूट अँगल बिटवीन लाईन्स, कॉस थीटाचा फॉर्म्युला. फाइंड डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स. दोन पॅरलल लाईन मधला डिस्टन्सचा फॉर्म्युला आहे, बरोबर का? बी कॅपनी मल्टिप्लाय करत होतो बघा. कुठे गेला? बी कॅपनी मल्टिप्लाय करत, कारण दोघांचा डायरेक्शन तेच आहे, बरोबर का? दोघांचा डायरेक्शन तेच आहे. त्याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केल्यानंतर ना बी कॅप मिळतो, बरोबर का? ह्याला बी कॅपनी मल्टिप्लाय केल्यानंतर ना डिस्टन्स A2 मायनस A1 ला बी कॅपनी मल्टिप्लाय करतो ना दोन पॅरलल लाईन्स. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पुट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम ओरिजिन टू द प्लेन. आतासाठीच क्वेश्चन आहे बघा, फक्त तुम्हाला कार्टेशियन फॉर्म मध्ये इक्वेशन दिली. या प्लेनचा काय फाइंड आउट करायचे? पुट ऑफ परपेंडिक्युलर फाइंड आउट करायचं, बरोबर का? पुट ऑफ परपेंडिक्युलर या पॉईंटचा कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. आणि तुम्हाला या प्लेनचा इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मध्ये दिले. या प्लेनचा इक्वेशन कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलेलं आहे. या कार्टेशियन फॉर्म मध्ये दिलेल्या इक्वेशनला वेक्टर फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकता का? अशा फॉर्म मध्ये आर बार डॉट एन बार इज इक्वल टू पुढं काय असतो? ए बार डॉट एन बार, म्हणजे डी मध्ये कन्वर्ट करता येईल का? अशा फॉर्म मध्ये कन्वर्ट करता येईल का? कार्टेशियन वरनं वेक्टर फॉर्म कसं कन्वर्ट करायचं? हे बघा, 2x प्लस वाय मायनस 2z आणि इकडे तर 18 आहेच. काय करायचं? दोन्हीकडे याच्या मॅग्निट्यूडने डिवाइड केलं तर इकडे p भेटेल बघा, बरोबर का? नाही नाही, वेक्टर फॉर्म मध्ये तसं करता येईल का? तसंच केलं बाबा हिने, तसंच केलं. हां, तसंच केलं ना? हां, मॅग्निट्यूडने डिवाइड केल्यानंतर ना मग हे तुम्हाला कसल्या फॉर्म मध्ये येईल? आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू टीच्या फॉर्म मध्ये येईल, बरोबर. मॅग्निट्यूडने डिवाइड केल्यानंतर ना त्या फॉर्म मध्ये येते बघा, आर बार डॉट एन कॅप इज इक्वल टू पी. तर हा पी मिळाला. एकदा पी मिळाल्यानंतर ना हे एल आहे, हे एम आहे, हे एन आहे. एल पी एम पी एन पी केल्यानंतर ना कॉर्डिनेट्स मिळतो, बरोबर. आय थिंक हे क्वेश्चन होतं का टेक्स्टबुक मध्ये? आपण ते घेतलं त्या दिवशी, सप्टेंबर 21 आहे बघा. आणि हा एकच क्वेश्चन लास्ट आहे बघा. फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉईंट, लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम पॉईंट टू द, बेटा या लाईन पासून या पॉईंट पर्यंत डिस्टन्स. बेटा असं होतं का नाही? ही लाईन आहे, हे पॉईंट आहे. या पॉईंटच्या कोऑर्डिनेट्सला अल्फा बार म्हणत, या लाईनवरच्या पॉईंटला ए बार म्हणत होतो. आणि हा डिस्टन्स ह्याला बी म्हणत होतो ना, बी म्हणत होतो, पी म्हणत होतो ना. तर हा डिस्टन्स कसा फाइंड आउट करत होतो? बेटा पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम, बरोबर का? हे पी होता, हा एम होता, हा काय होता? अरे हा एम होता ना. पी एमचा डिस्टन्स आपण फाइंड आउट करत होतो. पी एमचा डिस्टन्स स्क्वेअर रूट मध्ये काय होता? याचा स्क्वेअर अल्फा मायनस ए बार चा स्क्वेअर मायनस हा डिस्टन्स कसा मिळत होतो? ह्याचा प्रोजेक्शन याच्यावरती पाडत होतो, बरोबर का? अल्फा बार मायनस ए बार चा डॉट कुणाबरोबर करायचा? बी बार बरोबर, याच्या डायरेक्शन वेक्टर बरोबर, बरोबर का? डिवायडेड बाय ज्याच्यावरती प्रोजेक्शन पडालो याचा सगळ्याचा स्क्वेअर.
एवढा मोठा फॉर्म्युला इथं आहे की ठीक आहे 4 मार्काला एकदाच विचारलं 23 ला